केल्यानंतर आपण जयकार करतो, पंच अवताराचा जय जयकार करतो आणि त्यानंतर आपण 1650 तीर्थस्थानी की जय असा एक जय जयकार करतो आणि त्याच्यानंतर सत्य सनातन महात्मा धर्म की जय असा एक जय जयकार. पंच अवताराचा जय जयकार करतो हे ठीक आहे, हे लक्षात येतं आपल्याला, परंतु 1650 तीर्थस्थानी की जय हा एक अत्यंत महत्वपूर्ण जय जयकार करतो. 1650 तीर्थस्थानांचा जय जयकार करतो म्हणजे आपले परमेश्वर चरणांकित 1650 तीर्थस्थान आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हजारो मांडलिक मंदिर आहेत, तो विषय वेगळा. 1650 तीर्थस्थान आहेत आणि त्या 1650 तीर्थस्थानांपैकीच हे एक खनेपुरीचं एक तीर्थस्थान आहे. या तीर्थस्थानाची परंपरा 1650 तीर्थस्थान की या जयकारामधून कळते आपल्याला. 800 वर्षापूर्वीपर्यंत परंपरा दाखवते. 1650 तीर्थस्थानावर 800 वर्ष मागे आपण दाखवतो. श्री चक्रधर प्रभूंच्या काळात ही 800 वर्षापासूनची परंपरा आहे. दुसरी परंपरा आहे सत्य सनातन महात्मा धर्म की जय. हा एक जय जयकार करतो ना आपण, सत्य सनातन महात्मा धर्म की जय. हा जय जयकार केला की ह्या तीर्थस्थानाची परंपरा मागे म्हणजे मागे 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 म्हणजे सृष्टीच्या आरंभापर्यंत. म्हणजे या तीर्थस्थानाची परंपरा दोन आहे, एक 800 वर्षापासून आहे आणि दुसरी सत्य सनातन महात्मा धर्म म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून. या दोन्ही परंपरा आपण पाहणार आहोत. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या व 4थ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, मम योनिर महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, मी आज तुझ्या समोर व्यक्त रूपामध्ये उभा आहे, साकार रूपामध्ये उभा आहे. मी परमेश्वर, माझ्या दोन अवस्था आहेत, साकार आणि निराकार. मी साकार रूपामध्ये तुझ्या समोर उभा आहे, पण पूर्वी मी निराकार स्थितीमध्ये होतो आणि निराकार स्थितीमध्ये असताना माझ्या स्वरूपामध्ये दया, मया, कृपा आणि करुणा हे 4 गुण अनादीचे आहेत. त्या 4 गुणांपैकी कृपा गुण आहे ना, त्या कृपा गुणाचं लक्षण असं आहे की दातृत्व, औदार्यशीलता, देण्याची भावना. कृपा गुणामुळे मला अशी प्रवृत्ती झाली की माझ्या ठिकाणचा हा जो आनंद आहे, मोक्षाचा आनंद, कारण माझं स्वरूपच आनंदमय आहे, त्या मोक्षाचा आनंद कुणाला तरी द्यावा. दातृत्वाचं लक्षण आहे दिल्याशिवाय समाधानच नाही. मला असं प्रबळ प्रवृत्ती झाली की आता हा आनंद कोणाला तरी द्यावा. मग आता दाता उपस्थित आहे तर याचक पण पाहिजे ना घेणारा. मग मी भोवती पाहिलं तर प्रपंच, देवता आणि जीव हे 3 अनादी पदार्थ होते. प्रपंच हा जड मूड आहे, त्याला माझा आनंद प्रणवत नाही किंवा त्याला माझ्या आनंदाचा अनुभूती येऊ शकत नाही. म्हणजे त्याला आनंद देणं काही उपयोगाचं नाही, ते व्यर्थच आहे. दुसरा पदार्थ देवता, त्या देवता बंधनामध्ये आहेत आणि त्या आपापल्या कोशामध्ये मग्न आहेत. त्या बाहेरचा आनंद त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. ते आपल्या आपल्या पंचप्रकारामध्ये त्या काय आहेत मग्न आहेत. म्हणजे देवता सुद्धा माझ्या आनंदाला, मोक्षाला पात्र नाही. आणि मग राहिला जीव. हा जीव त्या देवतांच्या म्हणजे चैतन्य मायेच्या स्वरूपामध्ये म्हणजे तम स्वरूपामध्ये पडून आहे. हा जीव मात्र माझ्या आनंदाला पात्र आहे. या जीवाचं स्वरूप आणि माझं स्वरूप दोन्ही केवळ आहे, परंतु या जीवामध्ये अविद्या नावाचा एक दोष मिसळलेला आहे आणि या दोषामुळे त्यालाही बाहेरचा आनंद घेता येत नाही, माझ्या मोक्षाचा आनंद घेता येत नाही. जर उपाय करून
त्याला ह्या दोषापासून जर मुक्त केलं, अविद्येपासून जर मुक्त केलं, तर तो जीव माझ्या मोक्षाला पात्र आहे, माझा मोक्ष घेऊ शकतो. आणि म्हणून ह्या जीवाला मोक्ष द्यायचं प्रवृत्ती मला झाली. परंतु त्यासाठी सृष्टी रचना करणं आवश्यक ठरलं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सृष्टी रचना, सृष्टीची कशी रचना झाली सांगतात. मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम. मम योनिर म्हणजे माझी योनी, महत ब्रह्म म्हणजे मुख्य शक्ती म्हणजे चैतन्य माया, आणि तिच्या स्वरूपामध्ये माझ्या प्रवृत्तीचं, की हे चैतन्य माये तू हे सृष्टी रचना कर, ही जी आज्ञा आहे, ह्या आज्ञेचं बीज मी तिच्या स्वरूपामध्ये टाकलं. तस्मिन गर्भम दधाम्यहम, त्याच्या स्वरूपामध्ये टाकलं आणि सांगितलं की या सृष्टीची रचना कर. आणि मग त्या चैतन्य मायेने माझ्या आज्ञेप्रमाणे त्या सृष्टीची रचना केली. हे सगळे सर्व दिसतं अनंत ब्रह्मांड, हे सगळ्या सृष्टीची रचना त्या चैतन्य मायेने. आणि म्हणून हे अर्जुना, अहम बीज प्रद पिता, मी बीज टाकणारा ह्या सर्वांचा कोण आहे? पिता, सर्वांचा पिता, या जीवांचा, देवतांचा, प्रपंचाचा सगळ्यांचा पिता आहे, असं भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला, की माझ्या आज्ञेने या सृष्टीची रचना झाली, मी ह्या सर्वांचा पिता आहे. आणि मग माझ्याच आज्ञेने ह्या चैतन्य मायेने कार्य सुरू केलं. 81 कोटी 1.25 देवता ह्या कामाला लागल्या आणि सृष्टीची रचना झाली. आणि मग तिथे 4 युगांची स्थापना, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, हे 4 युग स्थापन झाले. आता सृष्टीचा आरंभीचा काळ, 4 युगांची स्थापना, कृतयुगाचं म्हणजे लागलेलं आहे कृतयुग. आणि त्यावेळी ब्रह्मदेव बसलेले आहेत मानस सरोवराच्या काठी, आणि ब्रह्मदेव बसलेले आहेत. त्यांच्या चिंतनातून त्यांना 4 मानस पुत्र उत्पन्न झालेले आहेत. त्या मानस पुत्रांचं नाव आहे सनक, सनकादिक, सनंदन आणि सनातन. हे 4ही पुत्र समोर नवजात नुकतेच उत्पन्न झालेले हे मानस पुत्र समोर बसलेले सनकादिक, सनक, सनकादिक, सनंदन आणि सनातन ब्रह्मदेव बसलेले आहेत. ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत, त्यांना काय म्हणतात? चतुरानन. ते पाठशाल बर का, नंतर करा, ते नंतर करा. बाय. चतुरानन काय नाव आहे? चतुरानन. आणि त्यांच्याकडे 4 वेदांचं, ऋग्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. मग ब्रह्मदेव बसलेले आहेत समोर, सनकादिक बसलेले आहेत. आणि सनकादिकांनी त्यांना प्रश्न म्हणजे प्रार्थना केली की पिताश्री आम्हाला ज्ञान निरूपण करा. आणि मग ब्रह्मदेवाजवळ जे 4 वेदांचं ज्ञान आहे, ते 4ही वेदांचं ज्ञान त्यांनी त्या सनकादिकाला निरूपण केलं. आणि हे 4 वेदांचं ज्ञान निरूपण केलं आणि त्या ठिकाणी देवता धर्माची स्थापना केली. 4 वेद म्हणजे त्रिगुणात्मक आणि देवता त्रिगुणात्मक. त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान त्या वेदामध्ये आहे, म्हणून वेद त्रिगुणात्मक. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. वेद हे त्रिगुणात्मक आहेत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगतात की देवता त्रिगुणात्मक आहेत. म्हणजे त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान देणारे वेद हे त्रिगुणात्मक आहे. आणि त्रिगुणात्मक ज्ञान ब्रह्मदेवांनी तिथे निरूपण केलं. आणि तिथे देवता धर्माची उपदेश घेण्यापूर्वी तुम्ही जे देवता धर्माचं पालन केलं होतं ना, उपदेश घेण्यापूर्वी जे देवता धर्म, ते देवता धर्माचं. मग ते देवता धर्माचं म्हणजे वेदांत निरूपण करून देवता धर्माची स्थापना केली. त्या देवता धर्माचं नाव होतं सनातन धर्म. कारण सनक, सनकादिक, सनंदन आणि सनातन हे 4 ऋषी हे अधिकारी होते त्या ज्ञानाचे. आणि शेवटचा लहान अधिकारी सनातन ऋषी. त्या सनातनाचंच नाव त्या धर्माला पडलं, सनातन. आणि त्याच धर्माचा आजचं रूप आहे हिंदू. अशा प्रकारे ब्रह्मदेवानी तिथं सनातन धर्माची स्थापना केली. आणखीन एका हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण, छातीमधून क्षत्रिय, जांघेमधून वैश्य आणि पायामधून शूद्र उत्पन्न झाले. 4ही वर्णाची निर्मिती कुठून झाली? ब्रह्मदेवापासून. असं आणखीन एका हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे.
आणि मग हिंदू धर्मामध्ये विधी लिखित असा शब्द आलेला आहे. जे विधीने सांगितलं तेच सगळीकडे घडत आहे, म्हणजे हे सगळं असं तिसरा शब्द आलेला आहे, विधी लिखित. पाहत्या सुदाम भाळी विधीने लिहिले की भीक मागावे, ते पुसुनी हरीने लिहिले की न भीक मागावे. म्हणजे हे सगळं विधी लिखित, म्हणजे सगळं ब्रह्मदेवाची उत्पत्ती. अशा पद्धतीने ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी देवता धर्माची स्थापना केली आणि सनक सनकादिक सनंदन आणि सनातन ऋषींना वेदाचं ज्ञान झालं आणि ते अगदी म्हणजे ज्ञानी झाले, विद्वान झाले. विद्वानांचा काळ हा धर्म चर्चेमध्ये आणि शास्त्र चर्चेमध्ये जातो आणि मग ते आपापल्यामध्ये बसून शास्त्र चर्चा करू लागले. शास्त्र चर्चा करताना त्यांना 3 प्रश्न निर्माण झाले. म्हणजे सनातन धर्म ब्रह्मदेवानी स्थापन केलं, त्याचं आजचं नाव आहे हिंदू धर्म. आणि मग त्या सनकादिकांना 4 प्रश्न उत्पन्न झाले. पहिला प्रश्न कोणता? सृष्टीची रचना कोणी केली? नंबर 1. नंबर 2, हा जीव अविद्या बंधनामध्ये पडलेला आहे, त्याला मुक्त करणारा कोण? 2. आणि तिसरा प्रश्न कोणता? या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणार. आणि त्यांना हे 3 प्रश्न उत्पन्न झाले सनकादिकांना, आणि त्यांनी खूप शोध घेतला त्या ग्रंथामध्ये, वेदांमध्ये. पाना पानावर एक एक ऋचा त्यांनी तपासून पाहिली, पण त्यांना काही त्याचं उत्तर मिळालं नाही. आणि मग ते सनकादिक थकले, भागले, आणि ते ब्रह्मादेवाला येऊन म्हणाले की पिताश्री, आम्हाला याची उत्तर द्या. आम्हाला हे खूप शोध घेतला आम्ही वेदामध्ये, पण आम्हाला सापडलं नाही. या सृष्टीची रचना कोणी केलेली आहे? जीवाला बंधनातून सोडविणारा कोण आहे? शाश्वत मोक्ष देणारा कोण आहे? हे 3 प्रश्न आम्हाला छळत आहेत, याची उत्तर सांगा. आणि मग ब्रह्मदेवानी ते प्रश्न ऐकले, नेत्र मिटले आणि चिंतन करून उत्तर शोधू लागले, पण त्यांना सुद्धा त्याचं उत्तर मिळालं नाही. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. उत्तर मिळाले नाहीत, कारण त्यांना वेदाच्या पलीकडे ज्ञानच नाही. ब्रह्मदेवाला वेदाच्या पलीकडे ज्ञान नाही, वेदाचं ज्ञान. वेदामध्ये याचे प्रश्न नाही, उत्तर नाही. त्रैगुण्यविषयी वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, याच्यामध्ये उत्तरच नाही. आणि ते मोठ्या संकटात पडले. आणि मग त्यांनी त्यावेळेस निराकार परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, आणि माझ्या पुढे संदेह निर्माण झालेला आहे आणि मला याची उत्तर द्या. आणि तो परमेश्वर त्यांच्या सहाय्याला धावून आला आकाश मार्गे, आणि त्यांनी हंस अवतार त्या ठिकाणी, आणि त्या हंस पाखराच्या हृदयामध्ये श्रीमूर्तीधारी परमेश्वर प्रवेशता झाला आणि त्यांनी तिथून ब्रह्मविद्याशास्त्राचे निरूपण. परमेश्वराची विद्या कोणती आहे? ब्रह्मविद्या. त्या ब्रह्मविद्या शास्त्राचं निरूपण केलं आणि सांगितलं, मी परमेश्वर, मी माझ्या आज्ञेने ह्या सृष्टीची रचना झालेली आहे, चैतन्य मायेने केलेली आहे. मिळालं उत्तर पहिल्या प्रश्नाचं. दुसरं उत्तर, हा जीव अनादि अविद्येच्या बंधनात पडलेला आहे. ज्या जीवाला अविद्या बंधनातून मुक्त करणारा मीच परमेश्वर समर्थ आहे, आणि ह्या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणारा फक्त मीच आहे, दुसरं कोणी समर्थ नाही. मी परमेश्वर समर्थ आहे. तिन्ही प्रश्नाची उत्तरं दिली आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण केलं. आणि तिथेच ईश्वर धर्माची स्थापना झाली. त्या ईश्वर धर्माचं नाव काय पडलं? सत्य सनातन महात्मा धर्म. काय नाव पडलं त्या धर्माचं? सत्य सनातन महात्मा धर्म. आणि म्हणून आपण जयकार करत असतो, सत्य सनातन महात्मा धर्माची जय. आणि तिथेच महानुभाव पंथाची स्थापना झाली. नाव बदलत गेले, काही फरक पडत नाही. आणि तिथे धर्माची स्थापना झाली, ईश्वर धर्माची स्थापना झाली. आणि मग नंतर ते पहिले सनकादिक ते ईश्वर धर्माचे पहिले अधिकारी, जसं पाणीच्या काळात माहीत भट्ट होते तसं ते. आणि त्यांनी घ्या ना, चहा घेतले काय? हो, असं. आणि मग ईश्वर धर्माचा ते अधिकारी, मग तो धर्म कृतियुगामध्ये प्रसारित होऊ लागला. आणि धर्म जसा जसा प्रसारित होऊ लागला, अनेक लोक येऊन त्या धर्माचं ज्ञान प्राप्त करू लागले, आणि तो धर्म तिथे विकासाला आला. आणि धर्म ऐकणाऱ्यामध्ये 2 गट पडले. कुठे बी निरूपणामध्ये 2 गट असतात. एक या कानाने ऐकून या कानाने सोडून देणारे असतात, आणि एक ऐकलं तशाप्रमाणे वागणारे असतात. शास्त्राच्या भाषेत सांगितलं तर एक अनुसरती आणि एक ननुसरती.
बरोबर आहे का नाही? मग ज्यांनी हंस प्रभूंचं ज्ञान प्राप्त केलं, ऐकलं, त्याच्यामध्ये काही लोक त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करू लागले आणि ते उद्धरून गेले. परंतु त्याच्यामधलेच काही आळशी लोकांनी ज्ञान तर मिळालं, परंतु त्याप्रमाणे आचरण नाही केलं, ते ननुसरले आणि मग परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला म्हणून त्यांना दोष लागला आणि त्यांचं 25% जीव स्वरूप मळालं. दोषी झाले ते. मळाल्यानंतर मग जो दोषी झाला, ज्याचं स्वरूप मळालं, त्याला वरच्या स्थानावर ठेवत नाही, त्याची पदावनती होते. बरोबर आहे का नाही? त्यांना बढती नाही मिळत, त्यांची काय होते? पदावनती. आणि मग ते मळालेल्या, ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञाभंग केल्या, त्यांना खालच्या युगात ढकलून. खालचं युग कोणतं? त्रेतायुग. आणि मग हे सगळे त्रेतायुगामध्ये जन्माला आले. 32 लक्ष वर्षाचा कृतयुग संपला, त्रेतायुग लागला आणि बरी ईश्वर आज्ञाभंग करणारे सगळी गर्दी त्रेतायुगामध्ये. मग त्रेतायुगामध्ये जन्माला आले, पण तोपर्यंत हंस प्रभूंनी स्थापन केलेला धर्म, त्याला ग्लानी आलेली होती, तो धर्म बुडाला होता, ते ज्ञान लोपलं होतं. आणि मग शास्त्रात सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा हे अर्जुना, मी अवतार घेतो आणि धर्माची स्थापना करतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार कृतयुगामध्ये हंस प्रभूंनी स्थापन केलेला ईश्वर धर्म लोपला त्रेता युगामध्ये. आणि मग परमेश्वराने पुन्हा त्या ठिकाणी श्री दत्त रूपाने अवतारले बद्रिकाश्रमात. आणि यदू राजा, आरळक राजा, सहस्रार्जुन राजा, अनंत भक्तांना जे शास्त्र हंस प्रभूंनी सांगितलेलं होतं, तेच ब्रह्मविद्या शास्त्र सांगून पुन्हा धर्माची स्थापना केली. अनेक मनुष्य येऊन ते ज्ञान प्राप्त करू लागले, धर्म विस्तारला गेला. त्याच्यामध्ये पुन्हा 2 वर्ग निर्माण झाले, एक अनुसरती, एक ननुसरती. अनुसरणारे, ईश्वराच्या आज्ञेचं पालन करणारे, दत्तप्रभूंच्या आज्ञेचं पालन करणारे गेले उद्धरून. मामो पेटे तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, तिकडे प्राप्त झाले, ते ईश्वर स्वरूपामध्ये मिळाले. परंतु ज्यांनी श्री दत्तप्रभूंच्या धर्माचं पालन नाही केलं, पुन्हा त्यांना दोष लागला, त्यांचा अर्ध जीव स्वरूप मिळाला आणि त्यांची खालच्या युगामध्ये अधोगती. खालचं युग आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये हे सगळं पुन्हा आले. त्या द्वापार युगामध्ये जन्माला आले, पण तिथं पण 4थ्या चरणामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी स्थापन केलेला ईश्वर धर्म लोपला होता, धर्माला ग्लानी आली होती. आणि मग परमेश्वराने पुन्हा श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतला आणि कुरुक्षेत्र भूमीवरती प्रिय भक्त अर्जुनाला जे शास्त्र हंस प्रभूंनी सांगितलं होतं कृतयुगामध्ये, तेच शास्त्र श्री दत्तात्रय प्रभूंनी त्रेतायुगामध्ये सांगितलं. आणि तेच ब्रह्मविद्या शास्त्र भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने अर्जुनाला निरूपण केलं आणि पुन्हा धर्माची स्थापना. पुन्हा हा धर्म विस्तारला गेला. अनेक लोक या धर्मामध्ये येऊन ज्ञान प्राप्त करू लागले, ज्ञानाचा प्रचार प्रसार झाला. पुन्हा त्याच्यामध्ये 2 वर्ग निर्माण झाले, एक अनुसरती, एक ननुसरती. अनुसरती म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या आज्ञा पालन करणारे हे पांडव उद्धरून गेले. आणि ननुसरती म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगूनही कौरव वृत्तीच्या लोकांनी त्या ज्ञानाची हेटाळणी केली किंवा तिकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं पूर्ण जीव स्वरूप ते पतित झाले आणि त्यांना कलियुगामध्ये म्हणजे ज्यांचं जो अर्धा दोषी आहे किंवा जो चतकोर दोषी आहे किंवा परंतु जो 100% दोषी आहे, त्याला पतित म्हणतात. पतित शब्दाचा अर्थ काय? तो पूर्णपणे दोषी. आणि या द्वापार युगामध्ये सगळं जीव स्वरूप मिळालं, कारण श्रीकृष्ण भगवंताच्या आज्ञा पालन नाही केल्या. आणि मग हे सर्व जीव स्वरूप मिळाले, पतित जीव. आणि या कलियुगामध्ये आणि मग या कलियुगामध्ये ही सगळी गर्दी जमा झाली. कृतयुगामध्ये परमेश्वराची आज्ञा ऐकली नाही, त्रेतायुगामध्ये संधी मिळाली तिथेही ऐकली नाही, द्वापार युगामध्ये आज्ञा ऐकली नाही. आणि मग काय झाले? ते पतित झाले आणि ह्या कलियुगामध्ये जमा. आणि ह्या कलियुगामध्ये 100% मळलेले विद्यार्थ्यांची गर्दी या वर्गामध्ये जमा झाली. शाळेमध्ये असतात विद्यार्थी पाठीमागच्या वातावरती बसतात ना, आले इथं. आणि मग 12वं शतक उघडलं. 12व्या शतकामध्ये पाहिलं, श्रीमद भगवद्गीतेचा धर्म लोपलेला होता. गीता वाचत तर सगळे होते, पण गीतेचं निरूपण त्या काळातले धर्मगुरू करत नव्हते. क्षुद्र देवी देवतांची भक्ती, उपास तापास याच्यामध्ये त्या समाजाला त्यांनी बुडवून टाकलं होतं.
आणि भगवद्गीता कोणी सांगत नव्हते. सगळीकडे गीतेचं ज्ञान लोपलेलं होतं. आणि मग परमेश्वराने पाहिलं की अरे आता माझा धर्म लोपलेला आहे आणि मी तर वचन दिलेलं आहे, जेव्हा जेव्हा धर्म लागला आणि येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन. आता अवतार घेण्याची वेळ आलेली आहे, आता मला अवतार घेतला पाहिजे. परंतु ह्या कलियुगामध्ये सगळे जीव पतित आहेत. त्या पतितांचा उद्धार करण्याचा मला अवतार घेतला पाहिजे. पतित पावन, पतित उद्धारक असा अवतार घेतला पाहिजे. इतर अवतारापेक्षा एक वेगळा अवतार, वेगळी प्रवृत्ती धारण केलेला ईश्वर अवतार, असा अवतार घेतला पाहिजे परमेश्वरांनी जाणलं. आणि मग परमेश्वर आणि त्यांनी प्रेतामध्येच अवतार. आता प्रेत काय अवतार घेण्याची जागा आहे? प्रेता इतकं अपवित्र आणि अशुभ या जगात दुसरी कोणतीच गोष्ट नाही. अन्य देवता भक्ती करणारे लोक प्रेत यात्रेला जर गेले तर आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाही, तितकं त्या प्रेत दर्शनाला अपवित्र म्हणतात ते. आणि आमचे भानुभावपंथी उपदेशी साधू संत हे भक्त मंडळी आहे ना, अंत्ययात्रेला गेले तर देवपूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही. आहे का नाही? म्हणजे किती अपवित्र आहे ते. इतर गोष्टीला ते पथ्य कधी कधी पाळतील न पाळतील, पण प्रेत यात्रेला मात्र देवपूजा केल्याशिवाय पाणी पित नाही, इतकं अपवित्र. या प्रेतामध्ये अवतार घेण्याची जागा आहे का? आपण हात सवळी केल्याशिवाय देवपूजा उचलत नाही, देवपूजेला स्पर्श करतो. आणि प्रेतामध्ये अवतार परमेश्वराने काय घेतला? याचा अर्थ काय? याचा संदेश काय आहे? परमेश्वराने जाणले की हे सगळे जीव प्रेतासारखे अपवित्र झालेले आहेत आणि ह्या अपवित्र जीवांचा उद्धार करायचा आहे मला. पतित पावन, पतित उद्धारक. आणि हा संदेश देण्यासाठी परमेश्वराने काय केलं? त्या प्रेतामध्येच अवतार घेतला आणि त्या प्रेतालाच पवित्र केलं. 12वे शतक गुजरात राज्य, भरवस नगर, आणि त्या भरवस नगराचा राजा विशाळ देव, त्याचा पुत्र हरिपाळ देव, आणि तो मरण पावला. त्याचं प्रेत यात्रा स्मशान घाटामध्ये आली. सरणावरती चित्तेवरती ते प्रेत ठेवलं आणि त्या प्रेतामध्येच परमेश्वराने प्रवेश केला आणि अवतार घेतला. प्रेतालाच पवित्र केलं परमेश्वराने. मग आता आणखी शेवटचा टोक कोणता आहे? आणि मग नाव धारण काय केलं? श्री चक्रधर. आता कृतियुगामध्ये एकदा दोषीच नव्हते जीव. एकदा सांगितलं ज्ञान की त्यांना लगेच समजायचं, लगेच कामाला लागायचं, आचरणाला लागायचं. त्रेतायुगामध्ये थोडे दोषी झाली, त्यांना 2 वेळेस ज्ञान सांगावं लागायचं आणि मग ते आचरणाला लागायचे. द्वापार युगामध्ये 3 वेळा सांगावं लागायचं, मग ते आचरणाला लागायचे. आणि या कलियुगामध्ये आयुष्यभर सांगितलं तरी परमेश्वराच्या आचरणाला लागायचं. एवढे जीव दोषांनी भरलेले आहेत. दोषाचं कवच, नारळ कसं असतं? वरतून कवच असतं, आतमध्ये नारळ असतं. नारळ खायचं असेल तर कवच फोडावं लागतं ना. तसं या जीवापर्यंत ज्ञान पोहोचवायचं, तर या दोषाला भेदून मग नंतर ज्ञान पोहोचवण्याचं काम फार मोठी जबाबदारी. आणि मग परमेश्वराने हे दोषाचं कवच फेडण्यासाठी प्रभावी शस्त्राचा वापर करण्याचं ठरवलं. आणि शक्ती चक्र आणि ज्ञान चक्र, जे वरच्या 3 युगामध्ये ते काही निरुपयोगी होते, काही उपयोगात आणण्याची गरजच नाही पडली या युगामध्ये. आणि परमेश्वराने श्री चक्रधर नाव धारण केलं. आणि श्री चक्रधर प्रभू परमेश्वर अवतार महाराष्ट्राच्या रस्त्याने, गुजरात ते महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये राजे लोक होते का नाही? मोठमोठे महाल होते, धर्मगुरू होते. पैठणला धर्मगुरू होते, सोन्याच्या सिंहासनावरती बसायचे, सोन्याचे सगळे अलंकार घालायचे. वेरूळला होते, त्र्यंबकेश्वरला होते. श्री चक्रधर प्रभू जर त्यांच्याकडे जर अतिथी म्हणून गेले असते तर त्यांनी किती सत्कार केला असता त्यांचा. पण श्री चक्रधर प्रभू त्यांच्याकडे गेले का? श्री चक्रधर प्रभू सरळ बिद्दपूरला गेले, ज्ञानशक्ती स्वीकारली आणि सालबर्गी चढवली. कारण हा अवतार पतित उद्धारक आहे, पतित पावन आहे. जो पतित आहे, जो शेवटचा आहे, त्याच्या उद्धाराची तळमळ प्रभूंना आहे. जे का रंजले गांजले, जे दुःखित आहे, जे पतित आहे, जे अनंत काळपासून यातना भोगत आहेत, त्यांचा कळवळा जास्त करणारा हा ईश्वर अवतार आहे. कृतयुगामध्ये ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये, संकादिकाच्या सभेमध्ये उच्च संस्कारी जीवांना ज्ञान दिलं त्या अवतारात. त्रेतायुगामध्ये ऋषी लोक, त्यांना ज्ञान दिलं. द्वापार युगामध्ये राजे लोकांना ज्ञान दिलं. तिथं कोणी होते का 18 पगड? आणि ह्या कलियुगामध्ये 18 पगड लोकांना ज्ञान देण्याचं परमेश्वराने काय घेतलेली होती? प्रवृत्ती. कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन, इथं जीव उद्धरी देती याची व्यसन. आणि मग श्री चक्रधर प्रभू सरळ सालबर्गीच्या डोंगरामध्ये गेले आणि 12 वर्ष तिकडे जीवोद्धाराचं कार्य केलं. तिकडचे दीन दुःखी, अर्धनग्न, अशिक्षित
ज्यांना खावं कसं माहिती नाही, नेसावं कसं माहिती नाही, बोलावं कसं माहिती नाही, अशा आदिवासी लोकांना ज्ञान तिकडे यांचा उद्धार केला. 12 वर्ष राहिले तिकडे एक लीळा चरित्र निर्माण झालं. तिकडे जर कोणी माहीमभट्ट असते तर तेही लीळा चरित्र आज आपल्यापर्यंत आलं असतं. परंतु तिकडं माहीमभट्ट नसल्यामुळे, ते लिहिलं नसल्यामुळे तो प्रांत सगळा अज्ञात राहिला, अंधारात राहिला. 12 वर्ष तिकडे अधपतीत पतित जीवांचा उद्धार करून श्री चक्रधर स्वामी गेले विंझी गोंडवाडा. तिकडे 12 वर्ष तिकडून ओरंगळला गेले आणि ओरंगळवरून महाराष्ट्रामध्ये प्रवेशले आणि महाराष्ट्रामध्ये गावोगावी खेडो गाडी वाडी वस्त्यावरती जाऊन जीवांना ज्ञान देऊन निरोपण करून त्यांचं दुःख निवारण करून आणि धर्माची स्थापना केली. आणि हा सर्व 18 पगड सगळ्या जीवांचा समुच्चय करून आणि हा महानुभाव पंथ. मी वयाच्या 6व्या वर्षापासून हे संन्यास धर्मामध्ये आहे, साधू संतांच्या मेळ्यामध्ये आहे. मला असं एकही भेटलं नाही. तुमच्यामध्ये आहे का कोणी की आमचं अमक्या राजघराण्यातून आम्ही आलेलो आहे असं सांगणारं कोणी आहे का? मला एकही भेटलं नाही माझ्या पंथामध्ये. हे सगळे 18 पगडच लोक भेटले मला. असं एकही भेटलं नाही की अहो त्र्यंबकेश्वरचे जे धर्मगुरू आहेत ना, आणि ते आमचे मामे आहेत, ते आमचे सासरे, ते आमचे चुलते आहेत, असं म्हणणारा एकतरी भेटला का? धर्मगुरू किंवा राजगुरू याच्यामध्ये म्हणजे हे सर्व 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 रंजले गांजले सगळ्यांचा दीन दुःखितांचा हा पंथ उभा झाला. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर जीवोद्धाराचं कार्य करीत आणि येवळी म्हणजे काय? आजचं जालन्याला श्री चक्रधर प्रभूंचं 2 महिने वास्तव्य झालं. आता ही पहिली परंपरा संपली बर का. सत्य सनातन महात्मा धर्म की जय, याचा अर्थ आता आपल्याला लक्षात आला ना, सृष्टीच्या आरंभापासून कसं आलो आपण. आता हिवरळीला आलो म्हणजे आता आपण दुसऱ्या जयकाराकडे वळणार. 1650 तीर्थस्थान. मग हिवरळीला देव आले, 2 महिने वास्तव्य झालं तिथे, दिवाळी साजरी केली आणि दिवाळी झाल्यावर भाऊबीज, त्याचा दुसरा दिवस कार्तिक शुद्ध तृतीया. आणि श्री चक्रधर प्रभूंनी आयती केली, बाईसांना आज्ञा दिली, आयती करा, तयारी करा, आपल्याला जायचे. भक्तीजन तिथे होते. 2 महिन्यापासून देवाचं सान्निध्य मिळालेलं होतं त्यांना, आनंदामध्ये निमग्न होते. देव जाणार म्हटल्यानंतर त्यांना दुःख झालं. देव म्हणले आता इथलं उद्धार कार्य आटोपले, पुढे अनेक जीव आहेत, त्यांचा बी उद्धार कार्य करावं लागणार आहे. ते आमची वाट बघत आहेत. जीवाला परमेश्वराचा पत्ता नसतो माहिती, कारण जीव अज्ञान आहे. तो बसल्या ठिकाणी देवा देवा म्हणून आरडाओरडा करतो, कुठून तरी देवाने येऊन आपला उद्धार करा. कारण तो काय आहे? अज्ञान आहे. आणि परमेश्वर सर्वच नाही, कोणत्या ठिकाणी माझा जीव दुःखामध्ये पडलेला आहे. म्हणून प्रवास हा परमेश्वरालाच करावा लागतो, जीवाला करायची गरज नाही. तर जीव करतात प्रवास, कारण जीवाला कुठं माहिती परमेश्वराचा पत्ता कुठे आहे. परमेश्वरच त्या जीवापर्यंत जाऊन आपलं ज्ञान पोहोचवतो. विधी आजच आहे, आत्ताच आहे. साहित्य कुठे? उद्या आहे का? उद्या आहे मग यांचा विधी. हा हा मग ठीक आहे. मी असं समजून पण काय हरकत आहे, प्रवचन उद्या आहे विधी. मग काय नाही, मग सगळं सांगतो म्हणजे उद्याचे काम आज होऊन जाते. मग तुम्ही आता जायचं ठरवलं होतं काय? म्हणजे जायचं म्हणजे स्थान अच्छा. हो मग दिलेली आहे, पण मला मला बोलले होते पण माझ्या लक्षातच नाही. सकाळी येतो म्हणजे आज येतो म्हणजे म्हणजे मग तुम्हाला मग पोहे घेऊन तुम्हाला पुढचे स्थान वंदन करायला जायचंय का? बरं. आणि मग रात्री तुम्हाला आता शिदोरीचं घेऊन जावं लागेल. आहे आमच्याकडे ते बी आहे, हे बी आहे. माझं असं लक्ष झालं की आता मला आम्हाला आजचीच पाहिजे होती, आम्हाला आजचीच पाहिजे होती, पण एवढी लीळा सांगतात. मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निघाले, सोबत लखुदेवबा होते, नाथोबा होते, बाईसा होते. आणि श्री चक्रधर प्रभू सूर्योदयाच्या वेळेस निघाले
आणि इथे सकाळी 10-11च्या सुमारास पोहोचले. हे खनेपुरी गाव आहे. तुम्ही खनेपुरी मध्ये आहेत, लक्षात ठेवा. खनेपुरी मध्ये तुम्ही खनेपुरीला देव इथं आले. सकाळी 10-11ची वेळ. जालन्यावरून हा भाटीपूरला जाणारी पाऊल वाट आणि काजळ्यावरून भाटीपूरला जाणारी पाऊल वाट, दोन्ही पाऊल वाटा इथे एकत्रित होतात, संलग्नित होतात. आणि हे गाव आहे, हाकेच्या अंतरावरती आहे. आणि गावाच्या बाहेरचा हा सगळा प्रदेश अरण्याने वेढलेला. लोकसंख्या कमी होती, त्यामुळे आपोआप अरण्य त्याचं काही झाडं लावायचं आणि वृक्षारोपणाचा विषयच नव्हता. आणि हे सगळं अरण्य होतं. आणि मग इथे पाऊलवाट रस्त्याच्या बाजूला इथं जिथं आपण स्थान दर्शन केलं तिथं बाबळीचं झाड होतं आणि देव त्या बाबळीच्या झाडाखाली स्थान. लीळा चरित्रामध्ये माईंभट्ट म्हणतात, कांटी तळी असं आवर्जून उल्लेख करतात एखाद्या घटनेचा. ती घटना जर महत्वाची असेल ना तर आवर्जून उल्लेख केला जातो. श्री चक्रधर म्हणतात, कांटी तळी असं, काटेरी झाडी झाडाखाली देवाला असं झालं. म्हणजे अरण्यात अनेक प्रकारचे वृक्ष होते, उंच वृक्ष होते, छोटे झुडपं होते, सावलीचे वृक्ष होते, फळांचे वृक्ष होते, फुलांचे, एक नुसतं दृष्टिक्षेप टाका किती नमुन्याचे वृक्ष दिसतील आपल्याला. असे अनेक प्रकारचे वृक्ष असून सुद्धा देव बाबळीच्या झाडाखाली बसले. याला फार मोठा गर्भित अर्थ आहे. आपण पाहतो की उद्यानामध्ये गेलं, आपण एखाद्या अरण्यामध्ये जर प्रवास करत असेल, आपल्याला थोडी विश्रांती घ्यायची तर चांगलं झाड बघून आपण बसतो. उंच झाड, वृक्ष, फळाचं चांगलं शोभिवंत झाड बघूनच बसतो आपण, का झुडपाखाली जाऊन बसतो. उद्यानामध्ये कुठं बाबळीचं झाड लावलेलं असतंय का कोणी? आपल्या घरासमोर कोणी आवडीपूर्वक बाबळीचं झाड आणून रोपण करून लावतं का कोणी? नाही. बाबळी झाड आलं तर आपण ते दूर करतो. म्हणजे बाबळीच्या झाडाला सगळे काय करतात? दूर लोटतात, तिरस्कार करतात. ते रंजलेलं आहे, गांजलेलं आहे, त्याला रूप नाही, रंग नाही, फळ नाही, फूल नाही, अशा कुरूप अशा त्या झुडपाला कोणी जवळ करेल का? पण हा दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू परमेश्वर अवतार, पतितांचा उद्धार करणारा, पतित पावन पतित उद्धारक अवतार. कळवळा, जसं एखाद्या मातेला सर्वात अक्षम लेकरू असतं त्याच्याकडेच तिचं जास्त लक्ष असतं. सक्षम लेकर तर आपले आपले कार्य करतात, परंतु जे अक्षम असतं तिचीच त्याला काळजी असते. तसा हा ईश्वर अवतार. आणि जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांना प्राधान्यक्रमाने त्यांचा उद्धार करणारा ईश्वर अवतार, पतित पावन पतित उद्धार अवतार बाबळीच्या झाडाखाली. याचा अर्थ असा आहे. बाबळीच्या झाडाखाली देवाला आसन अंतरलं, देव आसनावर विराजमान झाले. भिक्षेची वेळ झालेली होती. भक्तिजनांनी झोळ्या घेतल्या, नाथोबा आणि बायसांनी देवाला दंडवत घेतले, केले, आज्ञा घेतली. गावात भिक्षा थोड्या थोड्या भिक्षा घेऊन आले, देवाला जोडी दृष्टीपूत केली आणि मग भक्तीतून देवाच्या समोर बसले. आणि मग इथं देवाने अत्यंत उत्तम उच्च प्रतीचं असं निरूपण केलं. लीळा चरित्रामध्ये हे निरूपण फार वेदक आणि आकर्षक आहे, परंतु याचा प्रसार नाही झाला. मध्यंतरी 200 वर्षी तर कोणी साधूच नव्हते. साधू असते तर सगळ्या जगात या लीळेचा प्रसार झाला. कारण आम्हा साधूंचं एक लक्षण आहे, आमच्या जवळ जे आहे तेच आम्ही जगात. स्वाभाविकच आहे ना. माझ्याकडे जर दाढीचा प्रसाद असता तर मी सगळीकडे हेच सांगितलं असतं, माझ्याकडे बाबूची दाढ आहे, या तुम्ही वंदन करायला, जिथं जाईल तिथं मी तिथं तेच सांगितलं असतं. आणि ते चुकीचं बी नाही ना, माझ्याकडे जे आहे तेच सांगणार. जळच्या देवाला जर मी जाऊन राहिलो असतो तर मी सगळ्या जगात जळच्या देवाची लीळा सांगितली असते. बरोबर आहे ना? ते आपल्या जवळ आहे तेच जगामध्ये सांगावं, आणि ते पण परमेश्वराचीच भक्ती अशी हवा आहे. इथं जर साधू असते तर ही लीळा प्रसारित झाली असते, पण 200 वर्ष साधू नसल्यामुळे त्या तीर्थस्थानाचं नाव सुद्धा बरेच जणांना विचारात पडलं. बरोबर आहे तरी. आणि मग इथं अशा प्रकारचं देवाने निरूपण केलं की देव म्हणतात, हा उच्च प्रतीचं निरूपण आहे. भक्तिजन समोर बसलेत, जोडीच्या डोळ्यासमोर ठेवल्यात, भक्तिजन जवळ बसलेले, देव बसलेले बाबूच्या झाडाखाली. सकाळी 11ची वेळ आहे आणि देव त्यांना निरूपण करतो. देवाचं हृदय, देवाचं अंतःकरण दया, माया, कृपा, करुणेनं भरून आलेलं आहे. देव कारुण्याने सगळ्या जगाकडे बघतात आणि म्हणतात, त्यांना पुण्य महात्मे हो, हा अवघा जणू ठकला ठेला असेल, कवनी यांचे ठक फेडिता नाही, तू का ठकलाशी ऐसे कवनी. देवाचं हृदय जगाकडे बघून हेलावले, हे सगळे यांना शिकवल्या गेले आहे. जगातलं 90% दुःख फसवणुकीमुळे होत असते बघा.
कुणी कुणाला वाईट फसवणूक दिसते, वाईट मार्ग दाखवतो, कुणी कुणाला व्यसनाचा मार्ग दाखवतो, कुणी कुणाला अधोगतीचा मार्ग दाखवतो. 90% दुःख हे चुकीचा मार्ग सांगणाऱ्या लोक घेतल्यामुळे होत असतो. देव म्हणतात हा अवघा जणू ठकला केला समाज ठकवल्या गेलेला आहे, म्हणून दुःखाला प्राप्त झालेला आहे. आणि ठकवणारा एक वर्ग आहे समाजामधूनच हे ठकवले. ठकवणारा वर्ग कोणता आहे तर तो त्या काळातले धर्मगुरूंचा वर्ग. त्या काळातले धर्मगुरू जे पैठणला बसलेले होते, देवगिरीला बसलेले होते आणि जे वेरूळला बसलेले होते, हे धर्मगुरू ह्या समाजाला फसवणारं ज्ञान. म्हणूनच धर्मस्थापनेची गरज पडली. ते काय सांगत होते समाजाला? देवता भक्ती करा, भूतपूर्वाची भक्ती करा, समाधीची भक्ती करा. आज पाहिले ना, समाधीचा अर्धा महाराष्ट्र काय 90% महाराष्ट्र समाधीचीच पूजा करतोय. भूताकेताची भक्ती करा, देवी देवतेची भक्ती करा, व्रत वैकल्य करा, उपास तापास करा. आणि हे केलं म्हणजे तुमचं भलं होईल. जास्त पीडा झाली तर 2 पायाचं बळी द्या, 4 पायाचं बळी द्या त्या देवतेला, म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल, असं सांगणारे ते धर्मगुरू. भगवद्गीता हे सगळं देवी देवतेचं सांगत थकवत होते. आणि त्यांचं ऐकून अशी भक्ती केली तर ते अधोगतीला जात होते ना. भगवान श्रीकृष्ण सुद्धा असुरी योनिमापन्ना मुढा जन्मनी जन्मनी गीतेत सांगतात ना, आसुरी प्रवृत्तीची भक्ती केली तर पुन्हा पुन्हा मूळ लोक पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. गीता सुद्धा सांगते. आणि अशा पद्धतीनं त्या काळात फसवत होते. आणि देव सांगत होते यांना कुणी भगवद्गीता ब्रह्मविद्या सांगत नाही, सगळे देवी देवते आणि चाललेच वाहत ते. बघा तुम्हाला आज सुद्धा कोणी दुसरे सांगतात काय, देवी देवतेचीच भक्ती करतात. पण देवी देवतेची भक्ती केल्याने हा जीव मुक्त होत नाही, अधिक बंधनात पडतो. आणि त्या काळात आणखीन काय सांगत होते? सतीचा सती प्रथा. अर्धे लोक नैसर्गिक मरत होते आणि त्यांच्या बायका चित्तेवरती जळून मरत होत्या. भयानक स्थिती होती. काय सांगत होते ते धर्मगुरू? नवरा मेला जा सतीवरती चित्तेवरती जळून मारायचा. आणि हे समाज पण त्यांचं ऐकत होता. धर्मगुरू सांगत होते, समाज ऐकत होता. आणि दुःखाला आता सती एखादी स्त्री सती गेली तर जीवाला किती दुःख. श्री चक्रधर स्वामी सांगतात की जे ब्रह्मांडामध्ये ते आपल्या पिंडामध्ये आहे. या पिंडामध्ये ब्रह्मा आहे, या पिंडामध्ये विष्णू आहे, या पिंडामध्ये महादेव आहे. त्या पिंडामध्ये 81 कोटी 1.25 देवतांच्या पिंडस्थ आहे शरीरामध्ये. ज्याची मान ब्रह्मांडी त्याची पिंडी आपल्या शरीरामध्ये. आपल्या शरीरामध्ये संलग्नाच्या रूपाने चैतन्य माया सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये जीव सुद्धा आहे. आणि या सगळ्यांचं हे शरीर काय आहे? घर आहे, आश्रयस्थान आहे. आणि असं आश्रयस्थान चित्तेवर जाळून त्याला संपवून टाकणं म्हणजे याच्या इतकं महापाप दुसरं कोणतं आहे का? याच्या इतकं दुसरं महापाप कोणतं नाही. आत्मघातकी अशी कवनी ठाव नाही का? तुम्ही थोडस लहान गुन्हा केला तर कुठं तुम्हाला अभय तरी मिळेल, माफ तरी होईल. तर ह्या आत्मघात किंवा परघात याच्यापेक्षा मनुष्य हिंसेपेक्षा दुसरी हिंसा या जगात मोठी कोणती नाही. आणि त्या काळाचे धर्मगुरू सगळं सांगायचे जा सती. आणि ते जीव सती गेले की 13 प्रकारचे नरक. 13 प्रकारचे नरक सगळीकडेच होत. छत्रपती शिवाजी राजांच्या स्त्रिया नाही गेल्या का सती? मग सगळीकडेच होत, सगळं गावोगावी होत आहे. आणि अशा पद्धतीनं श्री चक्रधर स्वामी सांगतात हा अवघा जणू ठकला ठेला असे यांची ठक फिरता कवली नाही. आणि म्हणून आम्ही अवतार घेऊन त्या जीवांचा उद्धार करण्यासाठी चालत आहोत. आम्ही असे ईश्वर अवतार आहोत की आम्ही कृतयुगामध्ये आकाश मार्गे येऊन ज्ञान दिलं हंस रूपानी. त्रेतायुगामध्ये वाऱ्याच्या वेगाने फिरत होतो आम्ही. बद्रिकाश्रमाला शास्त्र निरोपण, काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा, पंचाळेश्वरला भोजन आणि माहूरला निद्रा. वाऱ्याच्या वेगाने प्रवास करत होतो आम्ही दररोज, दैनिक प्रवास. द्वापार युगामध्ये राज कुळामध्ये आमचा अवतार होता, राजवंशामध्ये. आणि आम्ही महालाच्या बाहेर पडले की आमचा रथ सज्ज असायचा, रथावर बसले की निघाला. आणि ह्या कलियुगामध्ये आम्ही पायी चाललो. का? कारण आम्ही अशी प्रवृत्ती धारण केलेली आहे
की आणि या जीवांचा उद्धार, हे जडत्वाचे दुःख भोगणारे जीव या खड्या खुट्ट्यामध्ये आणि अणुरेणूमध्ये आहेत. आमचा जर त्यांना संबंध झाला, झाडा झुडपाला आमचा संबंध झाला, की त्या दुःखातून ते मुक्त होतात. त्यांना मुक्त करण्याची आम्हाला तळमळ आहे आणि म्हणून आम्ही आणवानी पायाने आणि ह्या युगामधले ही प्रवृत्ती आमची आहे. श्री चक्रधर स्वामी निरूपण करत होते, भक्तीजन ऐकत होते आणि इथे भारद्वाज पक्षी. आता एवढ्या अरण्यामध्ये काही एकुलता एक पक्षीच आहे का? पण माईन भट्टांनी त्यांचंच नाव लिहिलं लीळा चरित्रामध्ये बरं का. एवढे पक्षी, आता तुम्ही लक्ष टाका किती नमुन्याचे पशु पक्षी दिसतील अरण्यामध्ये. मग भारद्वाज पक्षाचंच नाव का लिहिलं? कारण आमचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या ईश्वर धर्माचं, ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आणि ज्याच्या अंगावरती परमेश्वराचं चिन्ह तोच आपला. हे बाकी सगळ्या जगाशी आमचं नातं काही नाही. ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं नाम आहे त्याच्याशी आमचं नातं. बरोबर आहे का नाही? हा भारद्वाज पक्षी बसलेला होता आणि त्यांनी पाहिले की वृक्षाखाली देव बसलेले आहेत. ते देवाकडे आकर्षित आणि देवाच्या समोर वेदन देवाच्या समोर बसला. देवाचं रूप पाहू लागला तो भारद्वाज पक्षी. आणि मग थोड्या वेळाने भिक्षा उशीर झाला होता, बायकांनी उपाय काढला, देवाची आरोधना झाली आणि मग नंतर भक्तजनांनी प्रसादाचं भोजन केलं. 12 वाजले होते आणि मग श्री चक्रधर प्रभू आता म्हटलं उद्धाराचं कार्य आटोपलेलं होतं. कार्य येण्याचं प्रयोजन जे होतं ते पूर्ण झालेलं होतं. देव निघाले, भक्तजन चालू घाटीपूरच्या दिशेने निघाले. तर तो पक्षी सुद्धा देवाचं सोडत नाही. आता त्याला देवाला सोडून राहावंसं वाटत नव्हतं. तो आता सर्वस्वी देवाचा झालेला होता आणि तो सरळ उडत आला देवाच्या समोर, रस्त्याच्या मध्यभागी येऊन बसला आणि देवाचं दर्शन घेतलं. आनंद मिळाला, एकाग्र होता. त्याला आता भानच नाही राहिलं, फक्त देवाचीच मूर्ती दिसत होती त्याला, दुसरं कोणी दिसत नव्हतं. आणि मग कारण परमेश्वर भक्तीचं लक्षण आहे, भक्ताला परमेश्वरच दिसतो, दुसरं कोणीच दिसत नाही. आणि मग देव तिथं गेले, थांबले आणि मग तो पक्षी लखुदेवाला दाखवला. म्हणाले, पुण्य महात्मे हो, हे पाखरू कोणी ठाईचे तुम्ही जाणत असाल? हे पाखरू कुठून आले तुम्ही जाणता? लखुदेव म्हणाले, मग देव म्हणाले, पहा म्हणे हा पक्षी आमच्याकडे भेटले. माणूसे तरी माणूसे, पाखरुवे तरी पाखरुवे, गोरुवे तरी गोरुवे, या ते देखती आणि पाठी येऊची लागते. माणसं असो, पशु असो, पक्षी असो, यांना आमचं दर्शन झालं की ते आमच्याकडे वेधतात आणि आम्हाला सोडून जाऊ इच्छित. पक्षाची सुद्धा तशीच अवस्था, ते आम्हाला सोडून जाऊ इच्छित नाही. भक्तजनांना मोठं आश्चर्य वाटलं. अहो, माणसाला जर सांगितलं तर ठीक आहे, त्याला 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगून भक्तीला लावू शकतो आपण, बरोबर आहे ना. पण त्या पक्षाला जर, एखाद्या पक्षाला काय ज्ञान सांगावं आणि त्याला समजेल का? असा हा पक्षी, पण पक्षाला सुद्धा ईश्वराचं ज्ञान समजले म्हणल्यावर ते आश्चर्य आहे का नाही? आणि तो देवाला सोडून जायला तयार नाही. भक्तीजन कौतुकाने बघू लागले त्या पक्षाकडे. पण तो भारद्वाज पक्ष देवाकडे पाहत होता आणि मग देव त्या पक्षाला म्हणाले, आता तुम्ही जा. आता जा म्हणले म्हणजे दूर लोटणं असा अर्थ घ्यायचा नाही आपण, कारण तो दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू परमेश्वर आहे. तो कुणाला दूर लोटत नाही, तो सगळ्याला जवळ घेणारा ईश्वर आहे. ती एक अनंत जन्माची माता आहे, बरोबर आहे की नाही? त्वमेव माता च पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव. आपण माताच म्हणतो ना परमेश्वराला, तो दूर कशाला लोटेल? परंतु मातेचं एक लक्षण आहे, बालकाला कणभरी दुःख होऊ नये अशी तळमळ मातेला अहोरात्र. तर परमेश्वराला वाटतं की हा पक्षी आहे, अरण्यातील जीव आहे, हा माणसामध्ये जर राहू लागला तर तो सुखा समाधानाने राहू शकणार नाही. पोरं सोरं त्याला पंख होतील, त्याला टिकल्या मारतील, त्याला खडे मारतील, बरोबर आहे का नाही? कौतुकाने कोणी पाठवून हात ठेवतील, त्याला काही पण खाऊ घालतील, त्याला पचतंय का नाही पचतंय कोण बघणार, बरोबर आहे का? तो सुखा समाधानी राहू शकणार नाही मनुष्याकडे, आणि माणसं अरण्यामध्ये राहू शकणार नाही सुखा समाधानाने, बरोबर आहे का नाही? देव म्हणले तुम्ही इथं राहिले ते उपद्रव होईल. महात्मे हो, आता तुम्ही जा, जिथं आहात तिथं राहून आमचं ध्यान चिंतन करा, आम्ही तुमचा आता उद्धार करणार असं त्यांचा अर्थ. श्री चक्रधर म्हणाले, महात्मे हो जा. आणि मग त्या पक्षाला ती आज्ञा कळाली. पक्षाला आज्ञा कळाली म्हणजे आश्चर्य का नाही? बऱ्याच आज्ञा आपल्याला कळत नाहीत, मला कळत नाही. देवाची आज्ञा आहे माझे पावलं दुसरीकडे, बरोबर आहे का नाही? आणि त्या पक्षाला आज्ञा कळाली, त्यांनी एक परिक्रमा देवाचं रूप हृदयामध्ये साठवून निघून गेला. इकडे त्याचं देवाचं काय झालं, त्याचा उद्धार झाला. आणि मग त्या दिवशी
आणि तिथून गाडी सावरला करत तिथे तुम्ही जायचं म्हणता ना आहेरमल माणिक जंगल रामसगाव पंचाळीसवर ह्या प्रदेशामध्ये इकडच्या जीवांचा विचार करण्यासाठी तर अशी त्या ठिकाणी 16.5 तीर्थस्थानची त्याची तर आता मी लीळा म्हणतो आता प्रवचन उद्या राहिलेलं करतो कारण तुम्हाला लवकर पुढचं पण छान झालं पाहिजे तुम्ही सिद्धरी घेऊन तर आता लीळा म्हणतो तुम्ही मागं म्हणा श्री चक्रधराय नमः मार्गी वेधे भारद्वाज गमन मग गोसावी विजेच्या दिसी बीजे केले खवनापुरिये वायव्ये कांटिये तळी आसन बाईशे आणि नाथोबा भिक्षे खवनापुरिये गेली गोसावियान जवळी लखुदेवबा होते दोघे भिक्षा करुणी आली झोळिया दृष्टीपूत केलिया सर्वज्ञ म्हणितले पुण्य महात्मे हो अवघा जणू ठकला ठेला असे कवनी यांचे ठक फेडिता नाही तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही जी जी म्हणोनी उगेची होते मग ते थोनी गोसावी विजय केले भारद्वाज कांटियेवरी बैसला होता तथा मार्गी बैसला होता मग गोसावी विजय केले आणि उडोनी मागुता मार्गी बैसला सर्वज्ञ म्हणितले पुण्य महात्मे हो हे पाखरू कौनी ठाईचे ऐसे जाना जी जी ते कांटियेचे सर्वज्ञ म्हणितले येथ मानुषे तरी मानुषे गोरुवा तरी गोरुवा पाखिरवा तरी पाखिरवा वेधुवाती ते काही पा शोधू तथा वेदे पाखिरू ऐसे मानुषे गोरुवे ऐसे देवगेची राहिले तथा हिरायसा पाठ हे पाखरू गौनी ठाईवनी येत असे ऐसे जाना जी जी ते कांटिये तळी गोसावी अशी आसन होते तेथून येत असे पाखिरवे तरी गोरुवे तरी मानुषे तरी याते देखती आणि पाठी ओची लागती हे काही पा या उपरी ते उगेच होते सर्वज्ञ श्री चक्रधर शिदुरी करायची सांगून द्या सांगितले का तुझं